ह्या मंडळी तुमच्यासाठी खाऱ्या शंकरपाळ्या, नमकीन एकदम मस्त छान आहेत ना। चला तर मग रेसिपीला चालू करूया। नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाच्या खाऱ्या शंकरपाळ्या। तर त्याच्यासाठी ह्या वाटीने 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पाव वाटी एवढं, पाव वाटी पण नाही, 3-4 चमचे आहे हा मी मैदा घेतलेला आहे। मैदा टाकायचाच नव्हता तरी पण थोडासा टाकूया म्हटलं, अजून कुरकुरीत होती त्याच्यासाठी मी मैदा घेतलेला आहे। तर चवीनुसार पहिला आपण मीठ घेऊया। इथे मी घेतलेली आहे कसुरी मेथी, कलोंजी आणि ती काळी मिरीचं कूट करून घेतलेलं आहे, हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, ओवा आणि थोड्याशा तीळ घेतलेले आहेत पांढरे। हे सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। पण कसुरी मेथी मी थोडीशी हातावर क्रश करून टाकणार आहे। कसुरी मेथीमुळे स्वाद चांगला येतो आणि ओवा पण तुम्हाला तर माहितीच असेल की ओव्यामुळे किती फायदे पण होतात, गुणकारी ओवा। तर हे सर्व मी मिश्रण टाकून घेते। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून मोहन टाकायचं आहे तेलाचं। आता इथे मी 3 ते 4 चमचे मी तेल घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे, ते वरून आपण टाकून देऊया। बऱ्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर ह्या प्रकारे असं मस्त घट्ट झालं पाहिजे। आपण तेल टाकून मोहन टाकलं आहे आपण, तर हे घट्ट झालं आहे, एक जीव झालेला आहे आणि मोहन आपलं बरोबर परफेक्ट झालेलं आहे। तर आता आपण हे पीठ मळायला घेऊया। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळायचं आहे मस्त असं। तर आपलं पीठ असं मळून झालेलं आहे। तर आता थोडा वेळ आपण झाकून ठेवूया, थोडा वेळ म्हणजे 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया आपण। तर मंडळी आपलं पीठ मस्त असं तयार झालेलं आहे। 20 मिनिटं झालेली आहे, 20 पेक्षा जास्त झाले आहेत। मस्त झालं आहे बघा पीठ आपलं नरम। तर आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। थोडंसं मळून घेते मी आणि मग गोळे करून घेऊया आपण। इथे पाहिजे असलं तर तेल तुम्ही लावू शकता याला। मी गरम केलेलं त्या टोपाला थोडंसं आहे ते हाताला घेणार आहे मी, जास्त तेल लावायचं नाही आहे, मग फुटू शकतात ते। आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा आजूबाजूला त्याच्या तडा जाऊ शकतात, त्याच्यासाठी जास्त पण तेल वापरायचं नाही आपल्याला। तर आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया ह्याचे। तर आता आपण मंडळी पोळी लाटून घेऊया पातळ। पीठ घ्यायची पण काही गरज लागणार नाही आहे, अशी पातळ लाटून घेतलेली आहे मी। बघू शकता तुम्ही कुठून पण बघा, एकदम पातळ लाटलेली आहे। आता आपण त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून घेऊया आणि फोल्ड करून घेऊया। एकसारखा फोल्ड आला पाहिजेत आणि आता तेल लावून घेऊया बाजूला।
आकाराचा तुकडा झालेला आहे, बघू शकता तुम्ही। तर आता त्याच्यावर थोडीशी लाटणी फिरून घेऊया आपण। आणि आता थोडंसं पीठ फिरवून हे पहा, असं करून हा एक आपला लांबसर असा तुकडा लाटून घेऊया। तर असा मी लांबट असा हा पट्टा मी लाटलेला आहे। तर आता तुम्ही सुरीच्या किंवा कातणीच्या साहाय्याने जसे पाहिजे तसे तुम्ही तुकडे करून घ्यायचे। तर असे लेयर आलेले आहेत, हे बघा, मी जवळून दाखवते तुम्हाला। सर्व असे हे बघा, बघू शकता तुम्ही। तर मी तेल तापत ठेवलेलं आहे असं। तर आता हे एक अशी करून सोडायची आपल्याला। मंद आचेवरच फ्राय करून घ्यायचे आहेत, तेव्हाच एकदम कुरकुरीत होतात ते, घाई करायची नाही। छान असे मंद आचेवर फ्राय केल्याने करपत पण नाही आणि काळे पण नाही दिसत। त्याच्यासाठी मंद आचेवरच आपल्याला फ्राय करायचे आहेत। हे आहेत ना मस्त? आवडले का तुम्हाला?